निर्दोष व्यक्तीवरती खोटे आरोप करून एफ-आय-आर दाखल केली असेल तर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात कोणते सेक्शन्स अवेलेबल आहेत, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर भारतीय न्याय संहितेचा सेक्शन 248 हे सांगतो, की एखाद्या व्यक्तीने निर्दोष व्यक्तीवरती खोटा आरोप केला असेल आणि त्याच्या विरोधात एफ-आय-आर दाखल केलेली असेल, तर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला 2 वर्षाची शिक्षा किंवा फाईन किंवा दोन्ही होऊ शकतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीने असा आरोप केला असेल, की ज्याची शिक्षा ही 7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षाची शिक्षा किंवा फाईन किंवा दोन्ही होऊ शकतं. भारतीय न्याय संहितेचा सेक्शन 217 हे सांगतो, की जर एखाद्या व्यक्तीने सरकारी कर्मचाऱ्याला चुकीची माहिती दिली असेल आणि सरकारी कर्मचारी जर निर्दोष व्यक्तीच्या अगेन्स्ट जर ॲक्शन घेत असेल आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला जर हे माहीत असेल, की आपण दिलेली माहिती ही चुकीची आहे, तर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतली जाऊ शकते. त्याचबरोबर अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला 6 महिन्याची जेल किंवा फाईन किंवा दोन्ही होऊ शकतं. थँक यू. जर माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.